जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना त्यांच्या या राष्ट्रीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक जुना परंतु अत्यंत महत्त्वाचा असा एक शासन निर्णय केवळ आपल्या माहितीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळण्याच्या अनुषंगाने हा एक जुना अर्थात 29 ऑक्टोबर 2010चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 29 ऑक्टोबर 2010चा जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण केवळ माहितीस्तव हा 2010चा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेऊया. या शासन निर्णयाच्या सुरुवातीला दोन महत्त्वाचे संदर्भ आहेत. पहिला संदर्भांकित दिनांक आहे तो 8 सप्टेंबर 2010 आणि दुसरा दिनांक आहे तो 17 सप्टेंबर 2010. आता आपण हे परिपत्रक जाणून घेऊया. मे जून 2010 या कालावधीत जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना बदली रजा मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. मे जून 2010 या उन्हाळी सुट्टीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असेल त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल तेवढे दिवसांची रजा जमा करावी. त्याचप्रमाणे ज्या शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी बदली रजा उपभोगता आली नाही त्यांना त्या बदली रजा 2010-2011 या शैक्षणिक वर्षात नेहमीच्या अटीवर उपभोगण्यास किंवा सदरची रजा त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. मात्र जनगणनेच्या कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र संबंधित प्रधान जनगणना अधिकारी किंवा जनगणना चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना सदरची रजा अनुज्ञेय होईल. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक क्रमांक 2010101433340001 आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा शासनाचा निर्णय आहे. 29 ऑक्टोबर 2010चा हा जनगणनेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय केवळ आपल्या माहितीस्तव आपण या ठिकाणी सादर केला. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.